27 प्रथम संगीत 27 पानावर प्रथम संगीती स्पष्टीकरण करीत असत किंवा चर्चेतील महाप्रज्ञ भिक्खूंच्या स्पष्टी करण्यासच दुजोरा देत असत आणि त्याचे अनुमोदन करून त्याला साधुवाद देत असत, तर कधीकधी विरोधी संप्रदायांच्या बरोबर पण भिक्खूंचे वादविवाद होत असतात किंवा पण तथागत असेच समजावत किंवा सत्य असल्यास स्पष्ट असल्यास त्याचे अनुमोदन किंवा साधुवाद देत असत. तेव्हा त्या अनुमोदित किंवा साधुवादित चर्चाचे स्पष्टीकरण पुढे चालून त्या भिक्खूचे ते वचन शुद्ध होत असे. अशीच बुद्ध वचनात भिक्खू किंवा भिक्खुनीच्या सूत्रांची भर पडत गेली. पूज्य भगवंत भगवंताच्या अंतिम काळात बऱ्याच वेळी शास्त्रात उपदेश देत असता पाठीचा खूप त्रास व्हायचा, कारण जेव्हा तथागतास बुद्धत्व प्राप्त झाले नव्हते त्यापूर्वी त्यांनी कडाक्याच्या हिवाळ्यात अगदी उघड्यावर फक्त आभाला खालीच तपस्या केल्याचे परिणाम, तसेच दिवसातून कितीतरी वेळा गारठलेल्या थंड पाण्यात हिवाळ्याच्या दिवसात आंघोळ करायची. त्यामुळे भगवंतास वृद्धावस्थेत वाताचा त्रास होत असे, म्हणून भगवान उपदेश देताच जेव्हा त्याची पाठ दुखत असे तेव्हा ते मध्येच धम्म सेनापती सारिपुत्र मोदक गल्ला किंवा मला राहिलेला उपदेश पूर्ण करण्यास सांगत असत. त्यांनी नंतर तो उपदेश सुस्पष्ट व अर्थभरित अर्थात वाटल्यास तथागत स्वतः उठून त्याच्याजवळ खाली जाऊन त्या भिक्खूला अनुमोदित करीत असत. त्याला साधुवाद देत असत, त्याची प्रशंसा करीत असत. तेव्हा ते जे विस्तृत झालेले भिक्खूंचे वचन पण शुद्ध म्हणून प्रसिद्ध होत असत असे. हीच शुद्ध बुद्धवचनात भिक्खूंच्या नावाने श्रीस्थ झालेले आहेत. तेच शुद्ध पुढे चालून बुद्धवचनाला बरोबरच अन्य भिक्खू त्या भिक्खू वचनाला पण मूर्खोद्गत करीत असत आणि त्याच्याशी प्रसार व प्रचार बुद्धवचना बरोबरच होत असे. त्यामुळे बुद्धवचनात भिक्खूंच्या व भिक्खुनीच्या 2000 वचनांची भर पडून ते मिळून 84,000 स्कंद म्हणूनच ओळखल्या जाऊ लागेल. पण भगवंताच्या
84,000 स्कंदातून मात्र तथागताचे 82,000 धम्मस्कंद आहेत. आणि बाकीचे 2,000 धम्मस्कंद भिक्खू आणि भिक्खुनींचे आहेत. यालाच आपण सगळे 84,000 भगवंतांचे धम्मस्कंद म्हणून जाणतो. साधू 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 औच आनंद तू भर. तर थोडक्यात सर्व धम्माचे आणि अर्थात बुद्धवचनाचे लघु संकलन, लघु संगायनच करून टाकलेस. या आधारावरच